लाकडांची तर बॉडी का तोंड आहे? कोणत्या? अच्छा, मी जर गेलो त्याला तर सापाला दिसेन का? हा, मी इकडून कोपऱ्याने गेलो तर सापाला दिसणार नाही ना, कारण तो पळेल. मग कुठं होल असेल तर स्पीडने जाईन. मला दाखव दादा कुठं बसलाय. नाही नाही, बघायची गरजच नाही. हो परत आतमध्ये का लाकडात? हा हा हा, शिवपत्र आहे त्याच्या खाली बसलाय तो पलीकडे. अच्छा, तोंड निघलं तिकडून ना. मग लाकडं काढल्याशिवाय आपल्याला काही साप पकडताच येणार नाही. भेटून जाईल. भेटून जाईल, फक्त होल नाही पाहिजे खाली. मग भेटून जाईल. मोठा आहे का सर दादा? कोणच आहे? पिवळा आहे का? चट्ट ते बघ ना, आता कळलं ना. ते नेमकं घराच्या बाजूलाच आहे ना आपल्या. पिशवी सेट केली आधी, पिशवी सेट केली आधी. दा म्हणे. हो हो, दा म्हणे की सांगा. तुमच्या इथून आलं की सांगा. आता मी काढतोय. सापाला तुम्हीच आमंत्रण दिले दादा, हे ठेवून. धामणचा पेत अशी अडचण ठेवली आपण. उंदीर बेडूक त्याच्यात, उंदीर बेडूक आणि साप येतो. पहिल्याला जड आहे. हाय साप. येईन बघा तिकडून, तिकडून येईन बघा बाहेर. परत तिथेच घुसला. अरे हो, हे सोडलं लागेल ना त्याला. ये बाबा वर ये. तो मूड मध्ये चावायच्या मूड मध्ये येतो. बिनविषारी आहे. पॅक करून घ्या त्याला. धामणे शांत झाली. आता खूप बाईट करत होते. घाबरते थोडीशी, डचकते येते मला. तिला पण पॅक करू आता. त्याला काय होतं, जागाच नव्हती त्याच्यामुळे तो भेटला. नाहीतर होल वगैरे असताना मग नसता भेटला.